हॅलो मित्रांनो, तर आज आपण शेवभाजी बनवणार आहे. त्यासाठी हे जे वाटण दिसतं आहे कच्चं, ते आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने कांदा, खोबरं, टोमॅटो, कोथिंबीर सगळं भाजून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम खोबरं दळून घ्यायचं आहे. त्यानंतर जे उरलेलं वाटण आहे तेही आपल्याला बारीक असं दळून घ्यायचं आहे. कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकायचं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे टाकूया. जिरं छान फुललं की त्यात आपल्याला कढीपत्ता ॲड करायचा आहे. कढीपत्ता छान तडतडला की आपण जे तयार केलेलं वाटण आहे ते आपण त्याला टाकून द्या. वाटण छान असं परतलं गेलं पाहिजे. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण छान परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व वाटण परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे लाल तिखट, काळा मसाला, गोडा मसाला, बेडकी मिरची पावडर. अशा पद्धतीने आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. 2-3 मिनटं हे वाटण परतलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने हे वाटण परतलं गेलं पाहिजे. त्यानंतर त्याच्यात आपण थोडं पाणी ॲड करूया. वाटण खाली लागू नये यासाठी आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तेही असं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला सगळं वाटण परतून घ्यायचं आहे. आपल्याला मीठ ॲड करायचं आहे त्यात. त्यानंतर आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. मी इथे 3 जणांसाठी ही भाजी बनवत आहे, सो मी एवढं पाणी ॲड केलं त्यात. अशा पद्धतीने छान उकळी आलेली आहे. आपली शेवभाजी रेडी.